मधुकर महाराज तुम्ही, काही योजना आखली तुम्ही, परमेश्वर महाराज, सुदर्शन महाराज आणि माझे अत्यंत जीवलग मित्र प्रकाश महाराज. काय प्रकाश टाकला तुम्ही, कुठे आहे प्रकाश? मी अंधारातच होतो, तुमच्यामुळे मी प्रकाशात आलो. हे सगळे तालात आहे. मी तुमचा ताल मगाशी पावली खेळतानाच बघितला. चोपदार असावा लागतो. इकडं चोपदार आहे, मग ते तिकडं पगड्या घातलेले कोण आहेत नेमके? भालदार आहेत. त्या लातूरात सप्ताह असतो मोठा, 400-500 टाळकरी असतो. 400-500 टाळकरी. आमच्याकडे गगनगिरी महाराजांचा अधिक मासाच्या उत्सवात प्रमोदजी मोठा उत्सव होतो आणि किमान 1-1.5 लाख लोक कीर्तनाला असतात तिथे. मग त्या गर्दीतनं सगळ्या महाराष्ट्रातलेच लोक आले असतात. जास्त करून मराठवाड्यातले लोक फेटेच घालतात. तुमच्यासारखे बोडखे नाही राहत, ते फेटेच घालतात. कीर्तनकाराचा बी फेटा असतो. मग एवढ्या गर्दीत कीर्तनकार कोण? ज्याच्या पुढे चोपदार आहे तो कीर्तनकार. गर्दीमध्ये मी घुसलो. चोपदाराला काही मिळच लागा ना. चोपदाराचा फेटा हुकला, तो दुसऱ्याच फेट्याच्या मागे गेला. आता करायचं काय? अरे बुवा, मला चोपदार शोधायची वेळ आली. मग मी चोपदाराला शोधत मी पकडला त्याला. अरे तू जर स्टेजवर गेला तर मी जाणार आहे. स्टेजवर बुवा जाणार कसं? विठोर रुक्माई वाढायला लागला तिकडे. चोपदाराचं काम असतं बाजूला सरका, महाराज येत आहेत, बाजूला सरका, महाराज येत आहेत. तिथे मलाच कामाला लावलं चोपदारांनी. बाजूला सरका, चोपदार येत आहेत, बाजूला सरका, चोपदार येत आहेत. माझं बोलणं कळालं का नाही तुम्हाला? तुम्ही तिकडे दिसले नाही, मला डायरेक्ट इकडे दिसले म्हणून बोललो मी.